मागच्या मॅचचा मॅन ऑफ मॅचचा मानकरी ठरला आहे तो म्हणजे मिथुन. मिथुन सर यायचं आहे. मिथुन सर यायचं आहे. सुरेख अशी फलंदाजी आपल्या माध्यमातून पाहायला भेटली. सन्माननीय आदरणीय सचिनदादा म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. मी सहर्ष स्वागत करतोय या करावे बॉक्स क्रिकेट चषक 2026 युवा उद्योजक सचिनदादा म्हात्रे. तर विनंती करतोय सर त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांच्या भूमिकेत पाहतोय निलेश म्हात्रे सर, तसेच हार्देव तांडेल, अजय पंचांच्या भूमिकेत पाहायला भेटतंय. तसेच स्कोररच्या भूमिकेत दर्शन दादा पाहायला भेटत आहे. आणि लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला प्रेक्षक लाईव्ह वाहिनी ह्याच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. तर विनंती करतोय दादांना विनंती करतोय की आपण हे पारितोषिक द्यायचं आहे. सामन्यात सुरुवात होते. पहिला चेंडू भिरकावला आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. सामन्याला सुरुवात पहिलं षटक प्रगतीपथावर व्यक्ती पहिल्या संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन आलाय. पुन्हा एकदा टॅप करतोय चेंडूला. चेंडू मागे अमरदादा सुरेख शतरक्षण होतोय. एक हार्ड हिटर फलंदाज ताकदीचा वापर करतोय. मात्र इथे मात्र टॅप झाला नाहीये चेंडू. लागोपाठचे दोन चेंडू निर्धाव पाहायला भेटतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणि हा षटकार. चले जाओ. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे मास्टर. ISPL हा बॉक्स ISPL सारखी असायला हवी होती, कारण 9 दिला असता आम्ही तुम्हाला. धस्सा दिला असता दादा. 4 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हलक्याने पुश करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो डी मध्ये. संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती म्हणजे 5च्या घरात. 5 चेंडू 5 धावा. सुरेख अशी माराची गोलंदाजी पाहायला भेटतीये. गोलंदाज आणि पुन्हा एकदा गोलंदाज तयार. भिरकावतो चेंडूला. चेंडू मागे आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. मागच्या चेंडूवर मात्र मार खातोय. नक्कीच शतरक्षण मात्र गचाल पाहायला भेटतोय. या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या 9च्या घरात. धावसंख्या 9. बरेच वर्ष नंतर पाहतोय मी या गोलंदाजाला, या खेळाडूला अप्पा 25 वर्षानंतर. आणि इथे मात्र त्रिपल अचित. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर राहुल मानघरे. नक्कीच अनिल तांडलेने हा संघ पॅक केलाय. गोंडस दिसतोय. एकच पिवळा टी शर्ट वाला. नक्कीच धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपडका लागतात त्या म्हणजे 9च्या घरात. पुन्हा एकदा आप्पा तयार. सरळ सोडून देतोय आणि इष्टरक्षक मात्र गचाल इष्टरक्षण पाहायला भेटतंय. 1+1 या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 11च्या घरात. धावसंख्या 11. पुन्हा एकदा गोलंदाज आप्पा तयार. टाकतोय, फेकतोय, फेकला गेला. भिरकावतोय चेंडूला. चेंडू मागे अमरदादा सुरेख शतरक्षण पाहायला भेटते. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 11च्या घरात. धावसंख्या 11. सुरेख अशी स्पर्धा, सुरेख असं आयोजन आपल्याला पाहायला भेटतोय. आजचा हा 3रा दिवस आणि शेवटचा दिवस, फायनल दिवस पाहायला भेटतोय. आणि फायनल दिवसातला सामना रंगतो तो म्हणजे पुढे सरसावला होता. बॅटच्या पट्ट्यात आला नाही चेंडू. चेंडू डी मध्ये जातोय. एस्टे कलेक्ट करता आला नाही चेंडू. 2 कीपर चेंज झालेले आहेत. पुन्हा एकदा आप्पा तयार. पुढचा चेंडू या षटकातला टाकण्यासाठी तयार. तोंड देईल हमेश. भिरकावतो चेंडूला. सुरेख फटका. तिथं चांगलं शतरक्षण होते. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 12.
सुरेख फटका पाहायला भेटतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होते. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 12. सुरेख मारायची गोलंदाजी पाहायला भेटते आप्पा याची. पुन्हा एकदा आप्पा टाकतोय, फेकतोय, फेकलाय आणि चेंडू जातो डी मध्ये. 12 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपडका लागतात ते म्हणजे 13च्या घरात. 13 लॉट्स ऑफ विकेट्स अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. पुन्हा एकदा तिसरं षटक ज्याच्या खांद्यावर जबाबदारी कर्णधार देतोय तो गोलंदाज येतोय 14 वर्षाचा मिथिलेश. यावर्षी खूपच फार्ममध्ये आहे हा खेळाडू. खूप नाव झालंय या खेळाडूचं, कारण अवघ्या 14 वर्षात ज्यांनी जी कमाल केली, अप्रतिम कमाल. कौतुक करावं तेवढं कमी या गोलंदाजाचं, या खेळाडूचं. अवघ्या 14 वर्षाचा हा खेळाडू आहे. ओरम क्रिकेट, अंडरम क्रिकेट. ओ सुपर डिलिव्हरी. सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. सन्माननीय आदरणीय प्रशांत दादा यांचं आगमन झालंय, मी सहर्ष स्वागत करतोय. सुरेख मारायची गोलंदाजी डी मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 14. पुढे सरसावला होता आणि त्रिफलाची बॅटची कडा, मात्र चेंडू आदळतोय तो म्हणजे एष्ट्यांवर आणि बाद होतोय हा फलंदाज. दयनीय अवस्था या संघाची करून ठेवले. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 14. पुन्हा एकदा गोलंदाज मिथिलेश तयार, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय आणि इथे मात्र त्रिफलाचीत दांडी गुल. चले जाओ. अजून या षटकातले 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा मिथिलेश तयार, पुढचा चेंडू, पुढे बघा चेंडू येते मात्र आउट आणि हॅट्रिक साधतोय तो म्हणजे शेवटचा चेंडू शिल्लक आहे सर. 5. 5. 5 बाद 14. दयनीय अशी अवस्था या संघाची. पुन्हा एकदा मिथिलेश हॅट्रिक साधतोय. मिथिलेश, पुन्हा एकदा मिथिलेश तयार, हलक्याने पुश करतो चेंडूला. चेंडू जातो डी मध्ये. संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती म्हणजे 15च्या घरात. 5 बाद 15. 18 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळका लागतात ते 15च्या घरात. 5 बाद 15 अशी दयनीय अशी अवस्था करून ठेवले. आणि स्मृती बी फलंदाजी करताना पाहतोय, अशी दयनीय अशी अवस्था करून ठेवले डेअरी संघाने. आणि गोलंदाज येतोय अनिल, सरळ सोडून देतोय. अवंतर चेंडू पंच दर्शवतात आणि एक धावसंख्येने धावसंख्या पुढे सरसावते ती म्हणजे 16च्या घरात. 16 लॉट्स ऑफ 5 विकेट्स. फोर्थ ओव्हर पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. अनिल टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय आणि इथे मात्र भिरकावलाय. चेंडू जातोय ती मारेशीच्या पलीकडे आणि हा फलंदाज बाद होतोय. शेवटची विकेट असेल, शेवटची विकेट असेल, शेवटची विकेट. सन्मान्य आदरणीय मोनीश दादा, सन्मान्य आदरणीय अक्षय कडू सर, तसेच प्रेमजित भाऊ, तसेच मोनीश, तसेच छोटू यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि विराजमान व्हायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. नक्कीच उद्योजक झालेत आमचे मित्र नवीन पोखलन, त्यांच्या माध्यमातून आपण मागच्या महिन्यामध्ये पाहिली. 2 झालेत. 10चं रेकॉर्ड करायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि या त्रिफलाची दांडी गोल. तसेच सन्मान्य आदरणीय अजित दादा यायचं सर, आपण ही व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. हिमांशू दादा आपण आलात, या स्पर्धेत शोभा वाढवली त्याच्याबद्दल आपला आभारी आहोत. तसे अनुप दादा आपणही आलात, आपण आपलंही सहर्ष स्वागत असेल या क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेच्या. तसे श्याम दादा आपणही आलात, आपण या स्पर्धेत शोभा वाढवली त्याच्याबद्दल आपलंही आभार आहे.
नक्कीच मनोज मामा क्रिकेटचा बेदा बादशाह, त्याचं नाव रायगड, मुंबई, ठाणे, अख्ख्या पंचकृषीत त्यांचं नाव ज्यांनी केलं करावा गावाचं ते मनोज मामा. आपण त्यांना इथे पाहतोय. ठाण्याचा डाणे हवा ग मनोज मामा. 17 16 धावसंख्या काढू, 17 धावसंख्या. सुवर्ण संधी असेल, हॅट्रिक साधली. 17 हॅट्रिक साधली तर अनिल स्मृती या संघाला 500 रुपयाचं पारितोषिक इथं ठेवण्यात आलेलं आहे. याची नोंद घ्यायची. गोलंदाज अनिल स्मृती संघाचे गोलंदाज यांनी नोंद घ्यायची आहे. 500 रुपयाचं पारितोषिक इथे ठेवण्यात आलेलं आहे. 90च्या दशकातले हे ओपनर बॅट्समन होते. आता बघूया काय कमाल करतायत. स्ट्राईकला अनिल तांडेल, तर गोलंदाजसाठी येतोय हमेश. हमेश तयार, पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय, सरळ सोडून देतोय आणि इथे मात्र अवांतर चेंडू पायाला भेटतोय. एकने संघाचं खातं खोलतोय. अकाउंट ओपन झालाय संघाचं. एकने 17 धावांचा पाठलाग करताना ठीक आहे, ओके. पुन्हा एकदा गोलंदाज तयार हमेश. पुढचा चेंडू या षटकात टाकण्यासाठी तयार. अनिल दादा वेल वाया घालू नका. पुन्हा एकदा गोलंदाज हमेश तयार. बिरकावलाय, टॅप केलाय, पण चेंडू जातो डी मध्ये. अनिल दादा सरळ मारायचंय, सरळ चौकार आहे आपल्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अनिल दादाने संपूर्ण धावा काढल्या, 17 धावा, तर 500 रुपयाचं पारितोषिक. आणि इथे मात्र सुरेख चेंडू पायाला भेटला. बॅटच्या पट्यात चेंडू आला नाहीये. हळू. आणि इथे मात्र बाद होतोय. अनिल निराशी करून जातोय आपल्या संघाला, मात्र परतावा लागतंय. तो अनिल याला उलटच प्रकारचा चेंडू टॅप करता आला नाहीये. धावसंख्या स्थगित, धावसंख्या 1च्या घरात. 17 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 1. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. धाव माफ करा, 2 धावा. शीतल रायझिंग स्टार्स कर्णधार आणि जय माता दी 8 दोन्ही संघात कर्णधार यायचंय. टॅप केलाय स्वतःच्या फॉलोमध्ये. सुरेख शतरक्षण पाहायला भेटतोय. मिथिलेश मात्र फलंदाजीसाठी आलाय. 17 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 2. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि ते मात्र हलक्या हाताने पुश करतोय. 9 चेंडू मात्र पंच दर्शवतात 1+1. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या विचार केला तर धावसंख्या धावपळका लागतात त्या 4च्या घरात. 17 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 4. कमी स्कोर मॅच पाहायला भेटते. 24 चेंडू आणि 17 धावा. इथे मात्र अनिल स्मृती संघाने ती डेअरी 11 संघापुढे ठेवला आहेत. त्याचा पाठलाग करताना धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 4च्या घरात. पुन्हा एकदा हमेश तयार आणि इथे मात्र डी मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 5च्या घरात. धावसंख्या 5. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बिरकावला चेंडूला सुरेख शतरक्षण इथं पाहायला भेटतोय. षटक संपलेलं आहे दादा. षटक संपलाय. 9 नंतर 1 धाव काढली दादा इथे. एक चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
फळक्या त्याने पुश करतो चेंडूला. धावसंख्या 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 6. एट टू. रिक्षा आहे ती अडथळा निर्माण करते. खूपच ट्रॅफिक झालेले आहे. 7782 7782 कोणाची रिक्षा असेल त्यांनी त्वरित तिथं जायचं आणि ती रिक्षा काढायची आहे. विनंती करतोय, ट्रॅफिक होते त्या रिक्षामुळे. तर विनंती करतोय 7782 रिक्षा मालक जे कोणी असतील त्यांनी त्वरित तिथं जायचं आहे. आणि भिरकावला चेंडूला आणि सुरेश क्षेत्रक्षण इथं पाहायला भेटतोय. तोपर्यंत एक धावसंख्या करू शकत नाहीये. धावसंख्या 12 आणि भिरकावला चेंडूला आणि इथे मात्र सुरेख क्षेत्रक्षण. आणि भूपेश, मी काय करू आता. मितेश दादा याच्याकडनं 500 रुपये पारितोषिक, शंतनू दादाकडनं 500 रुपये पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे भूपेशाला. आणि इथे मात्र चौकार मारली तर 500 रुपये आणि आऊट झाला तर 1000 रुपये द्यायचे दादा भूपेश सर. पुढे एकदा आणि इथे मात्र भिरकावला चेंडूला आणि चेंडू मात्र क्षेत्रक्षण. रायझिंग स्टार यायचंय. सुपर रायझिंग स्टार, शीतल रायझिंग स्टार या कर्णधाराने यायचंय. शीतल रायझिंग स्टार आणि संघ जिंकलेला आहे. मिथिलेश यायचंय. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिथिलेश. जी स्पर्धा आपण पाहिली होती महिलांची, त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक पटकावला होता ज्या टीम्सने, त्यांना बक्षीस वितरण करायचं आहे. चला महिलांना विनंती करतोय, आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक पटकावलाय. हिरकणी संघाने यायचं आहे. हिरकणी संघाच्या खेळाडू आलेले आहेत. महिला कालच्या सामन्यामध्ये तृतीय पारितोषिक पटकावलं. त्यांचं खूप खूप अभिनंदन. चांगला खेळ साकारला या स्पर्धेमध्ये. त्यानंतर पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक पटकावला आहे हेल्दी सुपर मॉम संघ. या तुमचा देखील सन्मान केला जाईल. प्रथम पारितोषिक या स्पर्धेमधला महिलांच्या स्पर्धेमधून हेल्दी सुपर मॉम संघासाठी हे देखील पारितोषिक प्रदान केलं जात आहे. कॅश प्राइज योगेश तांडेल यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, सामनावीर, मॅन ऑफ द मॅच, जबरदस्त खेळ ज्याने साकारला 14 वर्षाचा खेळाडू मिथिलेश तांडेल. प्लीज खेळपट्टीवर खेळू नका, अन्यथा आपल्याला पेनल्टी दिली जाईल. सरावाची काय गरज आहे धनेश कडू. तुमचा संघ अतिशय कडक आहे. नेहमी खेळता तुम्ही. एकमेव संघ आहे जो सराव करतो अंडरमचा, पोद्दार ग्रुप. चला, शीतल रायझिंग स्टार आणि त्यांच्या विरोधात असेल जय मातादी यांच्यामध्ये नाणेफेक केली जाते. जय मातादी संघाचा कर्णधार प्लीज या. जय मातादी